कथासंग्रह आयुष्याचे धडे गिरवताना. मूळ लेखिका सुधा मूर्ती. अनुवाद लीना सोहनी. कथा बदलता भारत. तो 1979 सालचा एप्रिल महिना होता. मी त्यावेळी अमेरिकेला पहिल्यांदाच गेले होते. मला बोस्टनला जायचं होतं. मी लोगन इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरले. उन्हाळ्याची नुकतीच सुरुवात होती. दिवस लांबलचक होता. अजूनही कुठे कुठे बर्फाचे थर दिसत होते. मी इमिग्रेशनच्या रांगेत उभे होते. माझा शेवटचा नंबर होता. मी खूप थकले होते. माझा 34 तासांचा प्रवास झाला होता. भारतातून निघाल्यावर पहिला स्टॉप पॅरिसला होता. तेथून पुढची अमेरिकेची फ्लाईट बऱ्याच तासानंतर होती. तेव्हा एकूणच भारतातून लोकांचं परदेशी जाण्याचं प्रमाण कमी होतं. माझा नंबर येताच इमिग्रेशन ऑफिसरनं माझा पासपोर्ट मागितला. त्यानं माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मॅडम, तुम्ही अमेरिकेत कशासाठी आला आहात? मी पासपोर्ट त्या ऑफिसरच्या हाती देत म्हणाले, माझे पती डेटा जनरल कॉम्प्युटर कंपनीत नोकरीला आहेत. त्यांचा मुक्काम 8 महिन्यांसाठी असणार आहे. ते गेला 1 महिना बोस्टनमध्ये आहेत. मी इथे त्यांना भेटायला आली आहे. तुम्ही किती महिने राहणार आहात? जास्तीत जास्त 6 महिने. तुम्ही भारतात नोकरी करता का? करत असताल तर मला तसं सिद्ध करणारं प्रमाणपत्र किंवा सॅलरी स्लिप दाखवा. मला हे प्रश्न अपेक्षितच असल्यामुळे मी ती कागदपत्र बरोबर आणली होती. ती त्याला दिली. तुम्ही बोस्टनमध्ये किती दिवस राहणार? मी काही थोडेच महिने इथे राहीन. माझा भाऊ बार्कलेला असतो, त्यामुळे मी नंतर त्याच्याकडे जाईन. मला तुमचं परतीचं तिकीट दाखवा. आणि तुम्ही तुमच्या देशातून इकडे येताना किती पैसे बरोबर आणले आहेत? माझ्याकडे $500 आहेत. असं म्हणून मी त्याला तिकीट आणि पैसे दाखवले. त्याने माझ्याकडे अविश्वासानं पाहिलं आणि माझ्या पासपोर्टच्या व्हिसाच्या पानावर 3 महिन्यांचा शिक्का मारून तो मला परत दिला. मग माझ्याकडे पाहून तो म्हणाला, तुम्ही अंगात काय प्रकारचा पेहराव घातला आहे? मी भारतीय परंपरेनुसार साडी नेसलेली आहे. हा आमचा राष्ट्रीय पोशाख आहे. तुम्ही भारतातून आला आहात तर? कुठे आहे हा देश? जपानच्या जवळ आहे का की आफ्रिकेत आहे? नाही, आशिया खंडात आहे. मग तुम्हाला इंग्रजी कसं काय येतं? भारतात खूप वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. शाळेत आम्ही भारतीय भाषांसोबत इंग्रजीसुद्धा शिकतो. ते ऑफिसरची शिफ्ट संपत आली होती. इतक्यात दुसरा ऑफिसर तेथे कामावर हजर झाला. तो मला म्हणाला, तुम्ही कपाळाला काय लावलं आहे? त्याला आमच्याकडे बिंदी किंवा कुंकुम म्हणतात. अनेक भारतीय स्त्रिया ते लावतात. त्यावर त्याचा मित्र म्हणाला, हो, एका डॉक्युमेंटरीमध्ये भारताबद्दल बरीच काही माहिती होती. मी ती फिल्म पाहिली. मी असं ऐकलं की तुमच्या देशात विधवांना जाळून टाकतात. शिवाय असंही ऐकलं की तुमच्याकडे 2 वर्ग असतात, एक महाराजा आणि दुसरे भिकारी. तुम्ही लोक साप पाळता ना? आणि तुमच्या इथे हायवेवरून गायी हिंडतात. हे सगळं खरं आहे का? त्याचं हे उर्मटपणाचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणाले, हे बघा, विधवा स्त्रियांना जाळण्याची पद्धत शेकडो वर्षापूर्वी बंद झाली आहे. शिवाय त्या काळीसुद्धा देशातल्या प्रत्येक विधवा झालेल्या स्त्रीला काही जाळण्यात येत नव्हतं. भारतात आता राजे महाराजे शिल्लक उरलेले नाहीत. आमच्या देशात साप फक्त प्राणी संग्रहालयात किंवा जंगलात पाहायला मिळतात. जसं आशियातील कोणत्याही देशात असतं तसंच. आमच्या इकडे खेड्यामध्ये गायी रस्त्यावरून हिंडत असतात. हे जरी खरं असलं तरी हायवेवरून नव्हे. तुमच्या मालकीचं हत्ती आहे का? त्यावर मी हसून म्हणाले, हत्ती बाळगणं ही काही सोपी गोष्ट नाही, पण मी अनेक हत्ती पाहिले मात्र आहेत. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. मग मी तिथून निघून कस्टम्स काउंटरपाशी गेले. त्या काळी कस्टमवाले प्रवाशांशी फार कडकपणे वागत. एका कस्टम अधिकाऱ्याने मला विचारलं,
तुम्ही भारतातून काय काय घेऊन आला आहात? इकडे भारतीय दुकान फार कमी आहेत. शिवाय माझ्या पतीकडे कार नाही. त्यामुळे मी थोडेसे जेवणात वापरायचे मसाले घेऊन आले आहे. त्यावर मी मसाल्यांच्या ऐवजी काही भयंकर रोगराई पसरवणारे जंतूच बरोबर घेऊन आले असल्यासारखे त्या कस्टम ऑफिसरनं मला वागवलं. मग त्यानं हातात एक काठी घेऊन वेगवेगळ्या मसाल्यावर काठीचा टोक टेकवत मला त्याची नावं विचारली. त्या सगळ्यातून पार पडून मी जेव्हा बाहेर आले तेव्हा मला खूप निराश, उदास वाटत होतं. मला खरं तर आपल्या देशाच्या इतिहासाचा, इथल्या 5,000 वर्ष जुन्या सांस्कृतिक परंपरेचा खूप अभिमान आहे. अजूनही आपण सिंधू संस्कृतीचे पालन करतो. पण त्या काळात अस्तित्वात असलेल्या इतर संस्कृती आता नामशेष झाल्या आहेत. पुरातन काळात आपल्या देशानं वैज्ञानिक क्षेत्रात फार मोलाची कामगिरी केली आहे. शिवाय खगोलशास्त्रातही आपली प्रगती फार झाली होती. आपल्या पूर्वजांनी संगीत आणि विविध नृत्य प्रकार शोधून काढले. त्यावर ग्रंथ लिहिले. काव्य, गद्य, कथा, कादंबऱ्या असं विपुल साहित्य त्यांनी निर्माण केलं. आपल्या संस्कृतीनं 2000 वर्षे जुन्या असलेल्या शिलालेखाचं जतन करून ठेवलं आहे. त्यावरून असं लक्षात येतं की इतक्या प्राचीन काळीसुद्धा आपल्या पूर्वजांना लेखन वाचनाची विद्या अवगत होती. आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या विशाल मंदिरामधून आणि पुरातन वास्तूंमधून त्यांच्या स्थापत्यविद्येचा आविष्कार पाहायला मिळतो. तरीही बाहेरील जगातील लोकांचा मात्र आपल्याबद्दल असाच समज आहे की आपण एक केवळ नागसापांचा, गारुड्यांचा, हत्तींचा, राजे महाराजांचा आणि भिकाऱ्यांचा गरीब देश आहोत. या प्रसंगाला कित्येक वर्ष लोटली. बंगळुरूमध्ये इन्फोसिस आणि तशाच इतर अनेक कंपन्या उदयास आल्या. काही थोड्या काळातच बंगळूर हे भारताच्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचं केंद्र बनलं. बंगळुरू म्हटलं की सॉफ्टवेअर असं जणू समीकरणच झालं. आज बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टवरून USA दिवसातून कितीतरी फ्लाईट्स आहेत. तसंच तिथून जगभर सगळीकडे जाण्यासाठी अशाच फ्लाईट्स आहेत. आजकाल परदेशात विमानानं जाणं हे भारतातल्या भारतात विमानानं जाणे इतकं सोपं झालं आहे. पुढची पिढी खूप हुशार आहे. आजच्या तरुणांच्या ठायी भरपूर आत्मविश्वास आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान त्यांना आहे आणि त्याची कष्ट करण्याची तयारी असते. त्यामुळेच तर पाश्चिमात्य राष्ट्र खडबडून जागी झाली आणि त्यांनी आपली दखल घेण्यास सुरुवात केली. मी 2009 दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशाची राजधानी असलेल्या बोगोटा येथे गेले होते. तेथे लेसन्स ऑफ लाईफ, जीवनाचे धडे या विषयावर माझं भाषण होतं. इन्फोसिस फाउंडेशनमध्ये काम करताना मला आलेले विविध अनुभव बरेच लोकप्रिय झाले होते. लोकांना त्याविषयी बरंच काही जाणून घ्यावंसं वाटत होतं. मी भाषण संपवून बोगोटा येथून अमेरिकेतील मायामी येथे जाण्यासाठी फ्लाईट घेणार होते. मी मायामी विमानतळावर उतरले तर नेहमीप्रमाणे तिथे इमिग्रेशनच्या रांगेत माझा नंबर शेवटचा होता. माझा नंबर आला. व्हिसा ऑफिसर एक तरुण बोलका आफ्रिकन अमेरिकन होता. मी रांगेत शेवटचीच असल्यामुळे तो निवांत टेकून बसला आणि मला प्रश्न विचारू लागला. आता हा ते नेहमीचेच रटाळ, कंटाळवाणे प्रश्न विचारणार अशी मी मनाची तयारी केली होती. पण या खेपेस तसं काही घडलं नाही. तो म्हणाला, "ओ बाई, तुम्ही भारतातून आलात का?" मी एक स्त्री आहे, त्यामुळे मुळातच मी भरपूर बोलते. त्यात मी शिक्षिका पेशाची असल्याने खूप बोलते. एका संस्थेची विश्वस्त म्हणूनही मला पुष्कळ बोलावं लागतं आणि ॲनालिस्ट म्हणून मी बरंच बोलते. म्हणजे सध्या लोकांच्या 4 पटीने जास्त बोलते मी. पण कधीकधी मात्र मी विशेष काही न बोलता नीट कान देऊन ऐकते. मी म्हणाले, "हो, मी भारतातून आले." "तुम्ही अंगात घातलाय तो तुमचा राष्ट्रीय पोशाख आहे ना? साडी आहे ना ही? खूप छान आहे आणि तुम्ही ती ज्या पद्धतीने नेसली आहे ती पण खूप छान आहे." मग मी हसून फक्त "थँक्यू" इतकंच म्हणाले. "तुम्ही कुठून आलात?" त्यानं विचारलं. मी जरा चाचरत त्याला सांगितलं, "भारताच्या दक्षिण भागात एक शहर आहे, बंगळुरू नावाचं. तेथून मी आले आहे." "हो हो, मला बंगळुरू माहीत आहे. ते तर सॉफ्टवेअरचं केंद्र आहे." "बंगळुरूहून
खूप लोक मियामीला सुट्टी घालवण्यासाठी येतात. बरं बाई, आमच्या देशात तुमचा किती दिवस राहण्याचा बेत आहे? मी मयामीहून फ्लाईट घेऊन सॅन फ्रान्सिस्कोला जाणार होते आणि तिथूनच भारतात परत जाणार होते. मी म्हणाले 3 दिवस. त्यावर तो म्हणाला, का बरं फक्त 3च दिवस का? मला स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत थोडं काम आहे आणि मग तिथून घरी परत जायचं आहे. नाही नाही, तसं नका करू. तुम्हाला माहीत आहे का, आमच्या देशात अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या युनिव्हर्सिटीज आहेत. अत्यंत सुंदर राज्य आहेत. 3 दिवसात तुम्ही आमचा देश कसा काय बघणार? मग त्यानं माझ्या पासपोर्टवर 6 महिने वास्तव्यास परवानगी असल्याचा शिक्का मारला आणि म्हणाला, अहो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? एनिवे, तुमच्याकडे तर आता वास्तव्याची परवानगी आहेच. मी होकार दिला. तुम्ही भारतीय लोक इतके चांगले कसे काय? भारतीय माणसं नेहमी सरळ असतात, काही छक्केपंजे नाहीत. तुमचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत कधीच नसतं. तुमच्यापैकी बरेच लोक प्रोफेशनल असतात. मी अभिमानानं स्मितहास्य करत म्हणाले, आमच्यावर संस्कारच तसे असतात. आता प्रश्न विचारण्याचा वेळ माझी होती. मी म्हणाले, तुम्हाला भारताविषयी इतकं सगळं कसं काय माहीत? तो म्हणाला, अहो, ते काही कठीण नाही. मायामीमध्ये भारतीय रेस्टॉरंट्स भरपूर आहेत. वीकेंडला मी तिकडे जेवायला जातो ना. मग तुम्हाला तिथे काय आवडतं? मला भारतीय जेवण खूप आवडतं. तंदुरी चिकन, चिकन टिक्का, कबाब आणि बिर्याणी. असं म्हणून हातातलं काम संपवून तो उठून उभा राहिला. मी पण माझ्या बॅगा घेऊन कस्टमच्या दिशेने चालू लागले. तो पण माझ्याबरोबर निघाला. तो म्हणाला, बाई, मला तुमच्या बॉलिवूडची गाणी आवडतात. मायामीमध्ये बॉलिवूड डान्सचे क्लासेस पण आहेत. मला काजोल खूप आवडते. ती खूप टॅलेंटेड आहे. एव्हानं आम्ही कस्टमपाशी पोचलो होतो. माझा निरोप घेण्यापूर्वी तो म्हणाला, तुमच्याशी बोलून बरं वाटलं. तुमचा मुक्काम चांगला हो. एवढं बोलून तो निघून गेला. जाताना तो त्याच्या अमेरिकन धाटणीनं कभी खुशी कभी गम सिनेमातलं गाणं गुणगुणत होता. सूरज हुआ मध्यम, चांद ढलने लगा. मी पुढे गेले तर त्या कस्टम ऑफिसरनं मला अडवलं नाही. नुसती हातानं जा अशी खूण केली. मी हातात पासपोर्ट धरून विमानतळाच्या बाहेर आले. गेल्या 30 वर्षात एवढं काय बरं बदललं, असा मी विचार केला. केवळ सॉफ्टवेअरच्या क्रांतीमुळेच हा बदल घडून आलेला नाही. खरं तर पाश्चिमात्यांच्या नजरेतील भारताची प्रतिमा बदलली आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आता भारत हा एक नागासापांचा, गारुड्यांचा आणि हत्तींचा दरिद्री देश राहिलेला नाही. भारतातून इतर देशात जाऊन स्थायिक झालेले भारतीय नागरिक, भारतात राहून संपत्तीची निर्मिती करणारे बुद्धिमान धनिक लोक, आपली पुढची पिढी जिनं परदेशात जाऊन काबाड कष्ट करून नाव कमावलं आहे, अशी ही पुढची पिढी आणि संपूर्ण विश्वाचे नागरिक बनलेली आपली मुलं, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मायामीच्या विमानतळापाशी सुद्धा आता मला लोकांची भारताबद्दलची बदललेली प्रतिमा पाहायला मिळाली. मी माझ्या हातातल्या भारतीय पासपोर्टकडे पाहून मनाशीच किंचित हसले.